न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय महामुंबई. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सध्या संपूर्ण जगाचं लक्ष रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धात नेमकं काय घडतंय, तिसरं महायुद्ध होतंय का, रशिया अणु हल्ला करणार का याकडे लागलं. या संदर्भातल्या बातम्या आहेतच, पण सुरुवातीला मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी. मुंबईला आज नवे पोलीस आयुक्त मिळाले. राज्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय पांडे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. सध्या या पदावर असणाऱ्या हेमंत नगराळे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून बदली झाली. आता संजय पांडे यांनी आज संध्याकाळी पदाची सूत्र हाती घेतली. संजय पांडे यांनी यापूर्वी महाराष्ट्राचं पोलीस प्रमुख पद भूषवलं होतं. त्यापूर्वी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यांच्या जागी आता रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे संजय पांडे यांच्याकडे आता मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. संजय पांडे यांची पोलीस सेवेतली कारकीर्द, त्यावर एक धावती नजर टाकूयात. 1986च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. पुण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. मुंबईतील DCP रँकचे अधिकारी. नंतर 1992च्या मुंबई दंगलीच्या दरम्यान त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. मुंबईत काही ठिकाणी मोहल्ला समित्यांची स्थापना त्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. 1995मध्ये नार्कोटिक्स विभागाचे ते DCP राहिले. 1997ला काही भ्रष्टाचाराचा उलगडा झाला. 1999मध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सुरक्षेत त्यांना तैनात करण्यात आलं होतं. 2001मध्ये त्यांनी राजीनामा दिला, परंतु तो मंजूर झाला नाही. 2005मध्ये ते सेवेत पुन्हा आले. 2015मध्ये होमगार्डचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बनले. 2021ला प्रभारी पोलीस महासंचालक म्हणून त्यांनी काही महिने काम पाहिले. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाच्या दरम्यान शेजारी राष्ट्र असलेल्या बेलारूसनं एक मोठा निर्णय घेतला आहे. बेलारूसनं घटनात्मक सार्वमत घेऊन आपला अण्वस्त्र नसलेला दर्जा रद्द केला आहे. त्यामुळे आता रशियासाठी एक मार्ग मोकळा झाला आहे. रशिया आपली अण्वस्त्र बेलारूसमध्ये आणू शकणार आहे. आता रशिया बेलारूसमध्ये अण्वस्त्र तैनात करू शकतं आणि रशियानं त्या दृष्टीने जोरदार तयारी केली आहे. यासाठी अण्वस्त्रधारी पाणबुड्यासुद्धा सज्ज करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर रशियाकडून न्यूक्लिअर डेटरंट फोर्सला तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती रशियन माध्यमातून समोर येते. दरम्यान संयुक्त राष्ट्रसंघानं महासभेचं विशेष सत्र सुरू केलंय. रशिया युक्रेन युद्धाच्या संदर्भात हे सत्र बोलवण्यात आलंय. तात्काळ शस्त्रसंधी करावी अशी सूचना संयुक्त महासभेनं केली आहे. तात्काळ चर्चा सुरू करावी यावर भर देण्यात आलाय. वाढत्या हिंसाचाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय. अनेक निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. त्यामुळे रशियानं सैन्य मागे घ्यावं असं आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो ग्युटेरेस यांनी केलं आहे. शांतता हाच सगळ्यांसमोरचा पर्याय असल्याचं त्यांनी म्हटलं. युक्रेनला सर्व ती मदत केली जाईल, त्यांना एकटं सोडणार नाही असंही युनोनं स्पष्ट केलंय. तिकडे युक्रेनवरचे हल्ले वाढत असतानाच आता रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चा पार पडली. 3 तासांपेक्षा जास्त काळ या दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठक सुरू होती. रशियानं सैन्य मागे घ्यावं अशी एकमुखी मागणी युक्रेनकडून करण्यात आली. दोनबास आणि क्रिमियाच्या सीमा भागामध्ये रशिया सैन्य इथून तातडीनं मागे घ्यावं अशी मागणी सुद्धा युक्रेननं केली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाचा 5वा दिवस. रशिया सातत्यानं युक्रेनवर हल्ले करत आहे. युक्रेनच्या खार्किव शहरावर हवाई हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. युक्रेनमधलं जनजीवन विस्कळीत होत आहे. काही प्रदेशांवर अद्यापही गोळीबार सुरू आहे. रशियानं केलेल्या हल्ल्यामध्ये अनेक घरं उद्ध्वस्त झालेत. या युद्धाची दाहकता दाखवणारी ही थरारक दृश्य आम्ही तुमच्या समोर मांडतो आहोत. बेचिराख झालेली काही शहरं, रशियाचे हवाई हल्ले अजूनही सुरूच आहेत. नागरी भागात सुद्धा रशियाची फायटर्स येऊन हल्ले करतायत. आणि या सगळ्यामुळे सगळ्या जगावर अणुयुद्धाचे ढग सुद्धा आहे.
आणि एक महत्त्वाची बातमी हाती येते. नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेली पाठोपाठची तिसरी म्हणजे गेल्या 2 दिवसातली तिसरी महत्त्वाची बैठक नुकतीच संपली. जगावर जे युद्धाचे ढग आहेत त्याविषयी सुद्धा या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसंच युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न अधिक जलद करण्यावर सुद्धा भर देण्यात आला. पोलंडला जाणाऱ्या मंत्र्यांना निर्देश देण्यात आले. या मंत्र्यांनी भारतीयांच्या सुटकेसाठी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणं अपेक्षित आहे. रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशियाची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न युरोपातल्या काही देशांनी सुरू केला आहे. त्याचप्रमाणे अनेक देशांनी आपली हवाई हद्द रशियाच्या विमानांसाठी बंद केली आहे. रशियानं युक्रेनवर आक्रमण करत अनेक शहरांना वेढा घातलाय. युक्रेनच्या फौजाही रशियाचा जोरदार प्रतिकार करतायत. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाची धुमश्चक्री सुरू असतानाच जगातील अनेक देशांकडून रशियाची कोंडी केली जाते. निवडक रशियन बँका स्विफ्टमधून हद्दपार करण्यात आल्या. विविध देशांमध्ये पैशाचा सहज आणि वेगवान विनिमय करण्यासाठीची जागतिक वित्तीय वाहिनी म्हणून स्विफ्ट कार्यरत आहे. त्याचप्रमाणे रशियाच्या बँकांवर प्रतिबंधात्मक निर्बंध लादण्याचा विचार केला जातोय. रशियाची आर्थिक नाकेबंदी करण्याचा प्रयत्न होतोय. युरोपातील अनेक देशांनी रशियाच्या विमानांना हवाई बंदी केली आहे. त्यातच युक्रेननं आंतरराष्ट्रीय न्यायालयातही रशियाला खेचलंय. रशियाला युद्ध थांबवावं अशी विनंती जगभरातील देशांनी करावी अशी मागणी युक्रेनकडून केली जाते. युक्रेनला जर्मनीही रणगाडा विरोधी शस्त्र पुरवणार आहे. अनेक युरोपियन देशांकडून युक्रेनला मदतीचा हात पुढे केला जातोय. त्यातच रशियाच्या आक्रमणाविरोधात जगातील अनेक देशांमध्ये नागरिक रस्त्यावर उतरलेत. आता हे युद्ध आणखी वाढणार की यावर तोडगा निघणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता वळूयात अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपलं 3 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण अखेर मागे घेतलंय. राज्य सरकारनं लेखी स्वरूपात त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी आता उपोषण मागे घेत असल्याचं संध्याकाळी उशिरा जाहीर केलं. यावेळेला या सरकारमधले 3ही पक्षांचे प्रमुख मंत्री उपस्थित होते. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिलीप वळसे पाटील तर काँग्रेसकडून देशमुख हे उपस्थित होते. पुढे काय होणार हे मला काहीच माहिती नव्हतं. मी निर्णय घेतला कारण मराठा समाजातल्या गरीब बांधवांना आरक्षण आणि अनेक सोयीसुविधा आवश्यक आहेत. पण आता सरकारनं आश्वासन दिल्यानं माझ्याही चेहऱ्यावर हास्य आलं अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मात्र दुसऱ्या ठिकाणी संभाजीराजेंच्या पत्नी संयोगिता राजे यांनी सुद्धा उपोषण सुरू ठेवल्याचं आज संध्याकाळी स्पष्ट झालं. संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत त्यांनीही आपलं उपोषण मागे घेतलं. सरकारनं आंदोलकांच्या काही प्रमुख मागण्या मान्य केल्यात. म्हणजे संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या व्यतिरिक्त काही प्रमुख मागण्या केल्या होत्या. एक सारथीचं व्हिजन डॉक्युमेंट 30 जूनपर्यंत तयार करणार. सारथीमधली रिक्त पदं 15 मार्च 2022 पर्यंत भरणार. सारथीच्या 8 उपकेंद्रांसाठी जमीन देण्याचा प्रस्ताव 15 मार्चपर्यंत मंत्रिमंडळासमोर येईल. एवढंच नाही तर अण्णासाहेब पाटील महामंडळाला अतिरिक्त 100 कोटींचा निधी, क्रेडिट गॅरंटीमध्ये धोरणात्मक निर्णय घेणं, व्याज परताव्याची मुदत 10 वरून 15 लाखांपर्यंत वाढवणं. एवढंच नाही तर अण्णासाहेब पाटील महामंडळासह इतर 2 महामंडळांवर पूर्णवेळ संचालक नेमणं. गुढीपाडव्याच्या दिवशी राज्यातल्या विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या सर्व वसतिगृहांचं की जी मराठा समाजासाठी म्हणून खास वसतिगृह उभारण्यात आले त्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यावर सुद्धा निर्णय झाला आहे. कोपर्ली खून खटला प्रकरणात तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी उच्च न्यायालयात करणार यावरही निर्णय झाला आहे. एवढंच नाही तर मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्यासाठी गृह विभागाकडून आढावा बैठक घेतली जाईल असं आश्वासनही सरकारतर्फे देण्यात आलं.
मराठा आंदोलनात मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना नोकरी देण्याचं आश्वासन सुद्धा सरकारनं दिलं आहे. तुम्हाला कोणी सांगितलं इथं आत यावं लागते कोर्टात, तर तिथं मी सुद्धा तुमच्या एक पाऊल पुढे असणार. आणि म्हणून अनेक त्यांना विनंती केली मी की 3 दिवस इथे अनेक लोक इथे येऊन जातात, लहान मुलं सुद्धा यायला लागलेत. पण माझं उपोषण ज्यावेळी मला सोडायचं आहे तर मी काही लहान मुलांच्याकडे सोडतो आणि मग मी मंत्रिमंडळांच्याकडे सोडतो, अशी मी त्यांना विनंती केली होती आणि त्यांनी सुद्धा ते मान्य केले. दरम्यान संभाजीराजेंच्या भेटीला राज्य सरकारचं शिष्टमंडळ आलं होतं. यावेळेला एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील यांनी राजेंच्या मागण्या मान्य केल्याचं जाहीर केलं. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्री यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये जवळजवळ सगळ्या मान्य करण्यात आलेल्या आहेत. प्रामुख्यानं त्याच्यामध्ये कोविड काळामध्ये ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली होती परंतु त्यांना नेमणूक देता आली नव्हती, त्यांच्यासाठी अधिसंख्य पद तयार करून त्यांना एक नियुक्ती देण्याच्या संदर्भात मंत्रिमंडळ निर्णय घेईल अशा प्रकारची चर्चा झालेली आहे. की ज्या आपल्या तरुणांना नोकऱ्या कशा जास्तीत जास्त उपलब्ध होतील या संदर्भातली चर्चा सकारात्मक झाली. सारथीचं विजन डॉक्युमेंट जे आहे ते विजन डॉक्युमेंट तज्ज्ञांचा सल्ला घेऊन 30 जून 2022 पर्यंत पूर्ण तयार करण्यात येईल. सारथीमधील रिक्त पदे 15 मार्च 2022 पर्यंत संपूर्णपणे भरण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. संयोगिता राजे यांनी सुद्धा उपोषण केलं होतं. त्यांनी हे उपोषण सोडल्यानंतर काय प्रतिक्रिया दिली पाहूया. सर्वात प्रथम हे उपोषण सुटलं का सुटलं, कारण की मागण्या पूर्ण झाल्या. ज्या मागितल्या होत्या त्याच्यापेक्षा जास्त झाल्या. त्याच्यासाठी मी ह्या महाराष्ट्र शासनाचा आभारी आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त मी मराठा बांधवन आणि बहुजन समाजाचा आभारी आहे, कारण की त्यांनी हे पेटवलं रान म्हणून हे मिळालं. राजे हे निमित्त आहेत, पण हे मेहनत ही सगळी बहुजन समाजाची आणि मराठ्यांची आहे. आणि आज करोडो गोरगरीब मुलं आज शिकू शकतील, टिकू शकतील, जगू शकतील. हा आनंद खरोखर खूप वेगळ्या लेव्हलचा आहे. वळूयात अन्य काही बातम्यांकडे. शिवसेनेचे उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या माझगाव ताडवाडी इथल्या घरी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल 4 दिवस चौकशी केली. सलग 100 तासांच्या चौकशीला आता ब्रेक लागलाय. दरम्यान सकाळी चौकशी झाल्यानंतर महापालिका सभागृहात यशवंत जाधव उपस्थित होते. बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीला सुद्धा जाधव उपस्थित राहणार आहे. इकडे नागपूर जिल्ह्यातल्या नांदगाव परिसरात औष्णिक विद्युत केंद्रातली राख टाकल्यामुळे रहिवाशांच्या जमिनी बाधित झाल्या होत्या. या रहिवाशांना जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, बाधितांना पात्रतेनुसार रोजगार मिळावा, पेंच नदीपात्रातील पुराच्या पाण्यामुळे बाधित होणाऱ्यांचं योग्य पुनर्वसन व्हावं यासाठी संबंधित विभागाचे मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या सोबत लवकरच बैठक घेण्यात येईल, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. या संदर्भात त्यांनी एक परिपत्रक जारी केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बांधणीसाठी अमित ठाकरे यांनी पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळत आहे. अमित ठाकरे सध्या राज्यभराचा दौरा करणार असून राजकारणात आल्यानंतर राज्यभर दौरा करायचा होता, पण कोरोनामुळे ते शक्य झालं नाही असं त्यांनी म्हटलंय. आता लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. तसंच आधी विद्यार्थी सेनेची पुनर्बांधणी करण्यावर आपला भर असेल असंही त्यांनी नमूद केलं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक सैनिकाला भेटायची इच्छा यावेळेला अमित ठाकरे यांनी बोलून दाखवली. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. अमित ठाकरे यांच्याकडून जाणून घेऊया की नवीन जबाबदारी खरं तर राज ठाकरे यांनी विद्यार्थी सेनेतूनच त्यांचा उदय झालेला होता मोठ्या प्रमाणावर आणि आज तीच जबाबदारी तुमच्यावर येते आहे. काय बघता आहे येत्या कालावधीमध्ये, काय करू इच्छिता तुम्ही? नाही, म्हणून मी आधी पण बोललो की माझं स्वप्न आहे की राजसाहेबांची जी BVS होती तशी मला आत्ताची विद्यार्थी सेना बनवायची. तर ते माझं स्वप्न आहे. त्याच्या जितकं जवळपास पोचू शकेन तर मला वाटतं की
ते बेसिक माझं स्वप्न आहे. त्या काळातल्या विद्यार्थ्यांच्या समस्या आणि आत्ताच्या काळातल्या विद्यार्थ्यांच्या समस्या या खूप वेगवेगळ्या आहेत. विद्यार्थ्यांच्या समस्या वेगळ्या असतील, पण तो जो कनेक्ट होता साहेबांचा लोकांशी, सहकाऱ्यांशी, विद्यार्थ्यांची तरुणी होत्या तेव्हाच्या, तर जो कनेक्ट होता त्यामुळे इझिली अप्रोचेबल होते की विषय कुठचाही असो, तुम्हाला एक कोणतरी पाहिजे की तुमचा विषय ऐकून घेईल, विषय कसा सोडवायचा ते त्यांना माहिती असेल. तर मला वाटतं ते साहेबांना माहीत होतं की अप्रोचेबल कसं राहायचं. तर माझा बेसिक मुद्दा आहे की लोकांपर्यंत कसं पोचायचं. मग शेवटी विषय बरेच असतात आपले आणि विषय बदलत असतात जसा काळ बदलतो, पण शेवटी तुम्हाला तो विषय जाणून घ्यायची जी हे असते इच्छाशक्ती किंवा इच्छा असते ती मला वाटतं माझ्यात आहे थोडीफार. आणि म्हणून मी बोलतो की माझा मेन फोकस आहे की राजकारणात तुम्ही मला विचारलं की कोणासारखं व्हायचं, तर आणि कॉम्पिटिटर बोलायला गेलं तर मी तुम्हाला आधी पण बोललेलो की तसं नाहीच आहे. कारण माझा मेन फोकस आहे की मला साहेबांसारखं बनायचं. तर मी त्यांच्या 10-20% जरी पोचलो तरी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मुलांचा अभ्यास वगैरे सगळं झालेलं होतं, तर त्यामुळे आता पण ऑनलाईन ऑफलाईनचा विषय आला, तर मला वाटतं बरेच विषय आम्ही घेतलेत आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात सोडवलेत पण. तर त्यामुळे आता पण जसे जसे विषय येतील तसे जसे तुम्हाला कळत जातील. तर रस्ते वगैरे हा मला वाटतं प्रायमरी असणारच, पण तो केल्यानंतर आमची बरीच मोठी विजन आहे ज्याच्यानी म्हणजे आपण मुंबई एवढं सुंदर शहर आहे किंवा पुणे, नाशिक, ठाणे, मराठवाडा, विदर्भ, आपण कोकणात गेलात तर कोकणाची एवढी सुंदर समुद्र किनारपट्टी आहे, तर आपण एवढ्या काय गोष्टी करू शकतो. तर मला वाटतं रस्ते, वीज, पाणी आपण ह्याच्यातच होत असून तर हे मुद्दे सोडवणारच, पण त्याच्यानंतर जे विजन देणार ते मला वाटतं खूप मोठं आहे. राजसाहेबांनी तुमच्यासमोर ब्ल्यूप्रिंट थ्रू मांडलं पण आहे तुमच्यासमोर, तर खूप काम करायचं. हे मला वाटतं पहिलं तर मला महाराष्ट्राला हेवा वाटेल अशी विद्यार्थी सेना बनवायची, म्हणजे जगाला हेवा वाटेल असं महाराष्ट्र बनवू शकू. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यासोबतच महामुंबईमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. आपण पाहत आहे महामुंबई. विरारमध्ये शनिवारी झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच सोमवारी पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली. त्यामुळे विरारमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. विरार पूर्वेच्या बर्फपाडा इथे आसाराम राठोड या कंत्राटदारावर दुचाकीवरून आलेल्या 2 जणांनी गोळीबार केला. या हल्ल्यात कंत्राटदार राठोड जखमी झाले. त्यांच्यावर विरारच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 3 दिवसात गोळीबाराची दुसरी घटना घडल्यानं मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलीस आयुक्तालयात एकच खळबळ उडाले. शनिवारी विरारमध्ये राहणाऱ्या समय चव्हाण या तरुणाची भर दुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती आणि 3 दिवसात ही दुसरी घटना घडली. 56 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. कस्टम विभागानं खूप मोठी कारवाई केली आहे. मुंबई विमानतळावरून हे ड्रग्ज भारतात आणण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणी एका आफ्रिकन महिलेला अटक करण्यात आली. NDPS कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. आणि एक महत्त्वाची बातमी, कुर्ला पश्चिम इथे एका इमारतीचा भाग कोसळल्याची घटना दुपारी 2:30च्या सुमारास घडली. विनोबा भावे पोलीस ठाण्याच्या बाजूला एका शॉपिंग सेंटरमधल्या इमारतीचा काही भाग उपहारगृहावर कोसळला. या अपघातामध्ये एका 5 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झालाय, तर 3 जण गंभीररित्या जखमी झालेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मृताच्या नातेवाईकांना आर्थिक मोबदला मिळावा आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होती. एक फादर, उसके 2 छोटे छोटे बच्चे 5 और 7 साल के, यहाँ पर एक छोटी सी चाय की दुकान है, वो दुकान में आकर वो लोग जो है कुछ खरीद रहे थे और उसी बीच में सडनली ऊपर से वो जो इंक्लिव है, जो छज्जा होता है, वो सडनली नीचे आया और नीचे आने के बाद उसने जो उसके नीचे जो शेड लगा हुआ था उसको ज़मीन पे गिरा दिया और उसकी जद में वो तीनों बाप बेटे आ गए और उसमें से एक बच्चा जो है, जो 5 साल का छोटा बच्चा था, उसकी जगह पे डेथ हो गई. और उसके बाद जो बचे हुए लोग थे, उसके फादर और वो, उसमें एक जो है वो बाबा हॉस्पिटल में एडमिट है और फादर जो है वो राजावाड़ी में हॉस्पिटल है एडमिट है और बच्चा जो है अभी उसका PM होने वाला है. मैं अभी वहीं जा रहा हूँ.
यासोबतच महामुंबईमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.